प्राचीन काळामध्ये रावी नदीला कोणत्या नावाने ओळखले जात होते? रावी नदीला कोणत्या नावाने ओळखले जात होते असा प्रश्न विचारलाय. सिंपल असा प्रश्न आहे, फक्त प्राचीन नाव आहेत. आता सिंधू नदी आपली, आता आपण बघितलं की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन मध्ये तुम्हाला सिंधू संस्कृती आपण बघतो की जी सिंधू नदी आहे या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत. त्यामध्ये तुम्हाला रावी, त्यानंतर बियास, सतलज, त्यानंतर झेलम आणि चिनाब अशा सिंधू नदीच्या उपनद्या आहेत, ज्यांची काय आहेत, एक प्राचीन नाव आपल्याला दिसत आहेत. प्राचीन नावामध्ये जे आता प्रश्नामध्ये आपल्याला विचारले रावी, तर रावीचं काय प्राचीन नाव आहे बाबा? तर रावीचं नाव आहे परुष्णी नदी. रावीचं प्राचीन नाव काय आहे? परुष्णी. त्याचबरोबर बघा बियास नदी, बियासचं काय नाव आहे? बियासच्या नदीचं नाव आहे विपाशा. प्राचीन नाव बियासचं काय आहे? विपाशा. त्यानंतर सतलज नदी येते. सतलज नदीचं तितकीच महत्वाचं आहे, तिचं पण प्राचीन नाव आहे. तिचं प्राचीन नाव काय आहे? शतुद्री. तिचं प्राचीन नाव आहे शतुद्री. त्याचनंतर बघा झेलम नदी आहे. झेलम नदीचं काय नाव आहे? प्राचीन नाव झेलमचं वितस्ता नदी प्राचीन नाव आहे. त्याचबरोबर चिनाब एक शेवटची राहते, त्याचं पण सांगतो तुम्हाला. तर त्याचं प्राचीन नाव, चिनाब नदीचं नाव आहे अस्किनी. याचं प्राचीन नाव काय आहे? अस्किनी. त्या सगळ्या याचा तुम्ही काय करा, एक स्क्रीनशॉट मारून घ्या, जेणेकरून तुमच्याकडे हा नोट करून घ्या. स्क्रीनशॉट घ्या किंवा नोट करून घ्या. त्याच्यावर तुमची माहिती राहील की नद्यांचं प्राचीन नाव तुम्हाला एक्झामला दिसेल. यावेळी प्रश्न विचारला जाईल, कोणत्या तरी एका नदीवरती प्रश्न विचारला जाईल. सिंधू नदी जलवाटप करार तुम्हाला माहितीच आहे. सिंधू नदी जलवाटप करार कधीचा आहे? 1960 नुसार आपल्याला भारताला सिंधू नदी जल प्रणालीचं फक्त 20% पाणी वापरता येतं. कोणाला? भारताला. काय हा एक करार आपला महत्वाचा आहे, सिंधू जलवाटप करार, जो भारत आणि पाकिस्तान मध्ये 1960 साली झाला होता. बरोबर आहे. चला, इथे जे काही नाव आहेत त्याच फक्त तुम्हाला स्पष्टीकरण या ठिकाणी मी दिलेलं आहे. चला, आता ह्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया.